नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। आज पुन्हा एकदा घरच्यांनी सांगितलं तुमच्या हाताने काहीतरी स्वादिष्ट बनवा आज छान। मग काय आलो किचनमध्ये आणि मग सुरू आपला किचनचा युनिफॉर्म घातला। आता आपण करूया, आज बनवूया आपण मटर पनीर। तर चला बघूया आपण कशा पद्धतीने मटर पनीर बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल कृती बघूया। यासाठी आपण घेतलं आहे पनीर, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, मटार, टोमॅटो, कांदा, काजू, आलं आणि लसूण। पहिले आपण मिक्सरमधनं आपलं वाटण बनवून घेऊया। त्यासाठी आपण मिक्सरमधनं हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं आणि लसूण, काजू, असं आपण मिक्सरमधनं आता यांचं वाटण बनवून घेऊया। मस्त बारीक करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आपलं वाटण बारीक झालेलं आहे। त्यानंतर आपण पनीर, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाज्यांना स्वतःची अशी एक वेगळी चव असते, पण त्याला अजून थोडं वेगळी चव देण्यासाठी आपण जे वापरतो इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मसाले आपण वापरतो, ते आपल्याला घ्यायचे आहेत। यासाठी आपण घेतले आहेत आपला एक सिक्रेट मसाला, काळं मीठ, हळद, धने जिरे पावडर, मोहरी, हिंग, लाल तिखट, गोडा मसाला, तेल आणि आपला सिक्रेट मसाला। अशा पद्धतीने आपल्याला आपला मसाला घ्यायचा आहे। टाकूया तेल। आता आपण तेल तापायची वाट बघूया, मग टाकूया आपण मोहरी, थोडं जिरं, थोडं हिंग। जिरं मस्त पोहायला लागलं एकदम तडकून। आता आपण टाकूया आपला बारीक चिरलेला कांदा। कांद्याचा रंग मस्त असा गुलाबी होस्तोवर आपण त्याला भाजून घेऊया, तळून घेऊया। गुलाबी असा रंग आपल्या कांद्याला आलेला आहे। आता आपण टोमॅटो आणि आपण जे वाटण बनवलं आहे, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना वगैरे त्यांचं, ते सुद्धा याच्यात टाकूया। लक्षात ठेवा मंडळी, स्वयंपाक बनवताना आपला मूड हा एकदम मस्त छान पाहिजे, आनंदी हसरा पाहिजे। असं म्हणतात की जी व्यक्ती स्वयंपाक बनवत असते त्याचा जो मूड असतो तो त्या अन्नामध्ये उतरतो आणि ते अन्न जे सेवन करणार आहेत त्यांचा देखील मूड त्या पद्धतीने होत जातो असं म्हणतात। त्याच्यामुळे आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा खूप मस्त आनंदी राहून स्वयंपाक बनवायचा आहे। आणि असंही फक्त स्वयंपाक बनवतानाच नाही, आपण कायमच आनंदी राहावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे। हे मिश्रण आता छान असं एकजीव होऊ देऊया आणि मग याच्यात आपण पुढची प्रक्रिया करूया। आता आपण याच्यात टाकूया थोडी हळद, थोडा गोडा मसाला, मी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या म्हणून लाल तिखट थोडं कमी टाकतो। जर हिरव्या मिरच्या नाही घेतल्या तुम्ही तर लाल तिखट जास्त टाकलं तरी हरकत नाही।
धने जिरे पावडर, सेंदो मीठ. सेंदो मीठ हे आरोग्यासाठी पण चांगलं असतं, म्हणून शक्यतो आम्ही स्वयंपाकामध्ये सेंदो मीठ वापरतो. आणि आता यामध्ये टाकायचा आहे आपला सिक्रेट मसाला. हा आहे आपला सिक्रेट मसाला. मस्त आता याला एकजीव करून घेऊया. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. पण पाणी टाकताना तुम्हाला मी आयडिया सांगतो. आपण जे मिश्रण मिक्सरमध्ये केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मस्त थोडं पाणी टाकून ते सगळा जो काही त्याच्यातला थोडा अर्क बाकी असेल तो काढून घ्यायचा आहे. आपल्याला तो पूर्ण अर्क पण मिळतो आणि शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्म, वाया जाण्यापासून आपल्यालाच वाचवायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून अन्न वाया जाणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे. उकळी पण आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पनीर, मटार. आता याला छानसं आपण मिक्स करून घेऊया आपल्या ग्रेव्ही बरोबर. आता आपण याला मस्तपैकी शिजू देऊया. अशा पद्धतीने आपली छान अशी मटर पनीर भाजी तयार झाली आहे. खूप भूक लागली ना, आता जेवायला बसूया. चला मंडळी, मस्त पोटोबा करूया.